नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. प्रमिला ढमढेरे, वैष्णवी, स्वाती आठवले, मंदाकिनी नगरकर, मेधा देवस्थळे, संगीता काउन्सिलिंग सेंटर, रेखाजी, मृणालिनी घुले, मिलिंद कोकरे, प्रकाश जोशी, गेमिंग स्क्वॉड, किसन कुलकर्णी, सावर्डेकर नितीन चौधरी, आमची सह्याद्रीची मुलगी राजश्री पनपटे, भाग्यश्री टेंबे, तुम्हा सर्व रसिकांचे अत्यंत आभार. तुम्हाला माझ्या कथा आवडतात आणि त्याप्रमाणे तुम्ही अभिप्राय पण देता. 2 दिवस मी जरा कथेचं अभिवाचन केलं नाही तर लगेच तुम्ही त्याची दखल घेतलीत आणि मला पुन्हा कथा अभिवाचन करायला प्रवृत्त केलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असाच लोभ असू दे, असंच प्रेम राहू दे. कथा ऐकत जा. तुमच्या मित्रमंडळींना, स्नेहीजनांना, परिवारातील जे व्यक्ती आहेत, सभासद आहेत, त्यांना सगळ्यांना कथा ऐकायला सांगत जा. तर आज आपण ऐकूया कम ऑन रॉकी. लेखक रत्नाकर मतकरी. कथासंग्रहाचं नाव आहे ऐक, टोले पडतायत. तर ऐकूया कम ऑन रॉकी. इन्स्पेक्टर, मी तुमच्या शंकांची अगदी मोकळेपणाने उत्तरं द्यायला तयार आहे. अर्थात त्यातलं जेवढं मला माहीत असेल तेवढंच मी तुम्हाला सांगू शकेन. पण ते मात्र अगदी मनापासून, काहीही हातचं राखून न ठेवता अगदी खरं खुरं सांगेन. खात्री बाळगायची, अगदी खात्री. हो, मी बर्डेंना काल रात्री 12 वाजता पाहिलं. यात तुम्हाला एवढं आश्चर्य कशाचं वाटतंय? त्यानंतर रात्रीचा 1 वाजेपर्यंत तरी ते घरी परतले नव्हते. 1 नंतर मी झोपलो. सकाळी 8 वाजता मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हाही ते मी सकाळी 8 वाजता त्यांच्याकडे का गेलो? हो ना, काय माहिती आहे का, त्यांचा कुत्रा रॉकी. पण असं नको, हे असं नाही समजायचं तुम्हाला. उलट माझ्या सांगण्यात विसंगती मात्र दिसेल. आणि विसंगती दिसली की तुम्हा पोलीस खात्यातल्या लोकांची डोकी काही वेगळ्याच दिशेने धावतात. म्हणून मी पहिल्यापासून सगळं सांगितलेलं बरं. म्हणजे तुमचा तुम्हालाच काय तो निष्कर्ष काढता येईल. खरं की नाही? तर या, असे आत या. या या ना. ही माझी बेडरूम, तिची ही छोटी बाल्कनी. मला हिचा फार उपयोग होतो. इथे मी छोटी छोटी फुलझाडं लावली आहेत. शिवाय एक मोठ्या पाठीची आरामशीर खुर्ची आणि एक छोटं टेबलही मजेत मावतं इथे. रात्री झोप येत नसली तर इथे एखादा पेग हातात घेऊन, चंद्राकडे बघून धूर सोडत बसायला, नाहीतर रीडिंग लॅम्प लावून वाचत बसायला फार सुखाचं वाटतं. तर इथे असं बसलं ना की समोर, तिथे समोर बर्डेंची छोटेखानी बंगली दिसते. ती बघा, ती ती समोर ती 4 घरं दिसत आहेत ना, त्यातलं 3रं घर बर्डेंचं. एकेकाळी ती बंगली अगदी नीट नेटकी ठेवलेली असायची. एखादी लहान सणीची पण बांधेसूद आणि टापटीप राहिलेली देखणी बुद्धिमान मुलगी दिसावी तशी. बाहेर छोटीशी बाग सुद्धा होती. आता 4-2 काटेरी झाडांखेरीज काहीही नाही तिथे. पण पूर्वी बर्डेंनी नाना तऱ्हेची फुलझाडं त्या एवढ्याशा जागेत लावली होती. नंतर दिवसा घराकडे पाहून रात्री स्वतःच्या घरी परत जाणारा गोविंदा गडी, तर तो काम सांभाळून फावल्या वेळात त्या बागेकडे पाहू लागला. आणि मग हळूहळू तिची रयास गेली. हो, बर्डे त्या घरात एकटेच राहायचे. म्हणजे कामाला येणारा हा गोविंदा सोडून वय असेल असं 60च असेल आणि तब्येतही तशी चांगली होती.
मित्रमंडळी नाही. मित्रमंडळी कोणी नव्हती. थोडा एकलकोंडा स्वभाव होता त्यांचा. माझीसुद्धा त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख नव्हती. या बाल्कनीमधून मला जे दिसत असे त्यावरून मला त्यांची माहिती. नाही म्हणायला बर्डेंचा एक मित्र होता रॉकी. चांगला मजबूत, लांब रुंद, मखमली काळ्या रंगाचा उमदा डॉबरमन होता तो. बर्डेंचा रॉकीवर आणि रॉकीचा बर्डेमवर भलताच लोभ असावा. बर्डे कुठेही बाहेर पडले ना की तो आपली तोकडी शेपटी हलवत त्यांच्याबरोबर निघे. त्यांच्या पुढे पाठीमागे उड्या मारीत चालत राही. आपल्याच नादात पुढे गेला तर त्यांच्यासाठी थांबे. त्यांनाही दुसरं कुणीच नव्हतं. त्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ रॉकीच्या तैनातीतच जायचा. कधीही ते दोघे एकमेकांना विसंबत नसत. रॉकी उड्या मारताना दिसला की जवळपास बर्डे आहेत असं मी खात्रीने समजत असे, आणि बर्डे सावकाश पावलं टाकत कुठेतरी निघालेले दिसले की क्षणात रॉकी उडी घेऊन त्यांच्या सोबतीला हजर होणार याचीही मला शंका नसे. इन्स्पेक्टर, रात्री या बाल्कनीत बसायची माझी सवय मी तुम्हाला सांगितलीच. तर त्याप्रमाणे मी इथे बसलो असताना कितीतरी वेळा मला त्या बंगलीतून बर्डे आणि रॉकी जेवणखाण आटपून फेरफटका मारायला निघालेले दिसत. साधारण तासभर फिरून ते दोघे परत येत. रात्र चांदणी असो की अवसेची, त्यांच्या या फिरून येण्यात कधीही खंड पडला नाही. एवढ्या अंतरावरून केवळ रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात मला ढोबळमानाने त्यांच्या हालचाली दिसायच्या तेवढ्याच. पण दोघेही फार आनंदात असावेत असं जाणवायचं. खरंच असं जाणवायचं. रॉकी मध्येच कुठेतरी धावत जाऊन लपून बसायचा. मग बर्डे त्याला रॉकी कम ऑन रॉकी अशा हाका मारायचे. इतक्या अंतरावरही रात्रीच्या शांततेत त्या हाका स्पष्ट ऐकू यायच्या. त्या हाकांमध्ये जिव्हाळ्याची, वात्सल्याची आणि खूप गंमत वाटल्याची अशा सगळ्या छटा एकदमच जाणवायच्या. बर्डेंनी हाका मारल्यावर रॉकी एकदम धावत येऊन त्यांच्यावर झडप घालायचा, जोरात भुंकायचा आणि त्यांचे हात तोंड चाटू लागायचा. खूप मजा वाटत असावी त्याला या खेळात. नक्कीच अगदी. बर्डे मात्र रागावल्याचं नाटक करून त्याला एखाद्या आजोबांनी नातवाला द्यावा तसा दम द्यायचे. मग तोही तात्पुरता आज्ञाधारकपणे त्यांच्याबरोबर मुळीच मस्ती न करता चालू लागायचा. असं 3-4 वर्षांपूर्वी मला बर्डेंच्या हालचालीतनं फरक जाणवायला लागला. त्यांच्या चालण्यातला आत्मविश्वास कमी होतोय असं मला इतक्या अंतरावरूनही जाणवायला लागलं. प्रथम वाटलं त्यांच्या पायात दोष तयार होतोय की काय, पण नंतर लक्षात आलं की त्यांचे डोळे दिवसेंदिवस अधू होत चालले. हळूहळू बर्डेंचं चालणं अगदीच आंधळ्यासारखं चाचपडत होऊ लागलं. तरीही रात्री रॉकीबरोबर बाहेर फिरून येणं त्यांनी सोडलं नाही. मात्र आता त्यांच्या हातात काठी आली होती. ती हवेत फिरवून अंदाज घेत ते चालत असत. वयाने थोडा वाढल्यामुळे किंवा बर्डेचं आंधळेपण जाणवल्यामुळे रॉकीही आता पूर्वी इतका उन्हाळपणा करत नसे. पूर्वीसारखा उड्या मारत बर्डेंच्या पुढे धावण्याऐवजी आता तो त्यांच्या बरोबर चालत असे. त्यांच्या हातातली काठी पडली तर ती तोंडाने उचलून देत असे. अर्थात त्याला पूर्वीसारखं दडून बसायची हुक्की यायचीच. 2-4 मिनटं रॉकीची चाहूल लागली नाही की बर्डे एकदम हवालदिल व्हायचे. कासावीस झाल्यासारखे त्याला हाका मारायचे, रॉकी रॉकी रॉकी. रॉकी जसा काही कायमचा नाहीसा झाला असावा अशी भीती त्यांच्या स्वरात असायची. रॉकी परत यायचा, भुंकून आणि त्यांच्या पायाला अंग घासून लाडीगोडी लावायचा. तेही त्याला प्रेमभराने थोपटायचे.
दोघे घरी परतायचे. रॉकीवर आता बर्डे कितीतरी प्रमाणात अवलंबून राहू लागले होते. तो जणू त्यांची आंधळ्याची काठी बनला होता. मध्येच कधीतरी असंच 2-4 दिवस मला ते दोघे रात्रीच्या वेळेला फिरायला जाताना दिसले नाहीत आणि नंतर दिसले ते एकटेच बर्डे. पण 4 दिवसांपूर्वी दिसले होते त्यापेक्षा एकदम थकलेले, जणू 10 वर्षांनी म्हातारे झालेले. मला आठवतंय त्यावेळी बाहेर धुकं पडलं होतं. बर्डे काठीने चाचपडत त्या धुक्यातून चालले होते. रॉकी कदाचित ना तो आधीच पुढे गेला असावा. असं तो हल्ली अलीकडे करत नसे, तरी पण काय सांगता येणार ना. कारण काय झालं माहिती आहे का, तर बर्डे ना मध्येच एका जागी उभं राहून त्याला हाका मारू लागले, रॉकी 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 कम ऑन रॉकी कम ऑन. पण ही त्यांची हाक पूर्वीपेक्षा फार वेगळी होती. पूर्वीचा आनंद तर त्या हाकेत नव्हताच, पण मध्यंतरीची धास्तीही तिच्यात नव्हती. तिच्यात होता शुद्ध व्याकुळपणा, जसं काही रॉकी आता कधीच परत येणार नव्हता आणि तरीही आपली हाक ऐकून तो धावत येईलच अशी आत्यंतिक निराशेतून जन्मलेली वेडी आशा त्या हाकेत होती. पाहता पाहता धुक्याने बर्डेंना वेढून टाकलं. आता ते अजिबात दिसत नव्हते, फक्त त्यांचे शब्दच काय ते धुक्यांमधून ऐकू येत होते, रॉकी रॉकी रॉकी, आणि ऐकणाऱ्याच्या काळजावर ओरखडे काढत होते. 2-3 रात्री ठराविक वेळी धुक्यातून येणाऱ्या त्या हाका मी ऐकल्या, पण त्या पाठोपाठ रॉकीचं भुंकणं मात्र ऐकू आलं नाही. रॉकी दिवसाही कधी दिसला नाही. मग मी बर्डेंच्या शेजारच्या बंगल्यातला तो डिमोलो आहे ना, तो रस्त्यात भेटला असताना त्याला सहज असं रॉकीविषयी विचारलं. तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाही? हां, अहो गेल्या आठवड्यात बर्डेंचा डॉबरमन गेला. आजारी नव्हता की काही नाही, कसलं तरी इन्फेक्शन झालं हो त्याला. 1 दिवस काही खाल्लं नाही प्यायलं नाही आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या टेबलावरच खलास. म्हाताऱ्या बर्डेंचं आता कठीण आहे हो. त्यांना त्या कुत्र्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. डिमेलोला वाटत होती त्यापेक्षा वेगळीच काळजी मला पडली होती. बर्डेंच्या डोक्यावरच परिणाम झाल्यासारखा दिसत होता. त्याशिवाय गेलेल्या कुत्र्याला शोधल्यासारखं करत रोज रात्री रस्त्यात येऊन कोण हाका मारेल? अशा कोणी हाका मारेल का? बर्डेंची जी अवस्था झाली होती ना, तिच्यात खरं तर अस्वाभाविक असं काहीच नव्हतं. आपल्या आंधळ्या अवस्थेत ते शरीराने आणि मनानेही रॉकीवर अवलंबून होते. रॉकी परत यावा, नाहीतर त्याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही अशी काहीतरी भावना होऊन ते भरकटल्यासारखे झाले असले तर त्यात नवल नव्हतं. एवढं मात्र खरं की ते अलीकडे अतिशयच वृद्ध, अगदी असे आजारासारखे दिसू लागले होते. हे आत्ता परवाचीच गोष्ट सांगतो बघा. सांगितलं तर तुम्हाला पटायचं नाही, खरं वाटायचं नाही, पण प्लीज इन्स्पेक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी पूर्णपणे शुद्धीवर आहे. माझ्या डोक्यात कसलाही बिघाड झालेला नाही. तसं काही असतं तर मी तुम्हाला इतका वेळ सारं काही सुसूत्रपणे सांगू शकलो असतं का? सांगू शकलो असतो? नाही ना. मग मी सांगतो तसं झालं. निदान तसं मला समजतेपणे दिसलं, यावर विश्वास ठेवा. परवा रात्री मी असाच बाल्कनीत बसलो होतो. नाही हो, त्या दिवशी मी ड्रिंक घेत नव्हतो. मी नॅशनल जिओग्राफिकमधलं आल्प्स पर्वतातल्या गिर्यारोहणावरचं एक काहीसं वृक्ष आर्टिकल वाचत होतो. अचानक माझं लक्ष समोरच्या रस्त्यावर गेलं तर समोरच्या घरांमधल्या 3ऱ्या बंगलीतून काठी टेकत बर्डे बाहेर पडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे
आज त्यांची चाल नेहमीसारखी थकलेली नव्हती. उलट कधी नव्हे एवढी हुशारी त्यांच्या हालचालीत दिसत होती. एक विचित्र गोष्ट मला जाणवली. कदाचित तो भास असेल, पण आज त्यांना फारसं चाचपडावंही लागत नव्हतं. दृष्टी पूर्ण शाबूत असल्यासारखे ते चालत होते. आणि तरीही ते पूर्णपणे बरे झालेले नव्हतेच. त्यांच्या डोक्यातला बिघाड कायम होता. कारण ते तसेच रस्त्याने 4 पावलं पुढे गेले आणि त्यांनी हाका मारायला सुरुवात केली. रॉकी, 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 कम ऑन रॉकी, रॉकी, वेअर आर यू, वेअर आर यू रॉकी, रॉकी, रॉकी. आवाजात तेच कारुण्य. आपलं सर्वस्व लुटलं गेलंय आणि आपण अगदी अंतःकरणापासून बोलावलं तर ते परत येणार आहे अशा आशेने मारलेल्या त्या हाका, कायम वाया जाणाऱ्या, त्या धुक्यात ज्यांचा पडसादही परत येणार नाही अशा हाका. पण यावेळेस एक चमत्कार झाला. नीट ऐका इन्स्पेक्टर, नीट ऐका आणि विश्वास ठेवा. पण यावेळेस बर्डेंच्या हाका फुकट गेल्या नाही. धुक्यातून अचानक एक मोठी थोरली झेप घेऊन रॉकीचं काळं कुळकुळीत बलदंड धूळ बर्डेंच्या समोर येऊन उभं राहिलं. मोठमोठ्याने भुंकू लागलं. बर्डेंच्या भोवती उड्या मारू लागलं. 2 पायांवर उभं राहून त्यांना चाटू लागलं. त्यांच्या पुढे मागे नाचू लागलं. अगदी पूर्वीसारखं. मात्र यावेळेस बर्डे त्याच्यावर खोटं सुद्धा रागवले नाही की त्यांनी त्याला घराच्या दिशेने चालवलं नाही. त्यांनी फक्त त्याच्या गळ्यातला पट्टा गच्च धरून ठेवला आणि तो नेईल त्या दिशेला ते जाऊ लागले. काही वेळ भुंकण्याची एकच गडबड ऐकू आली. बर्डे रॉकीच्या पाठीमागून फरफटत निघाले. आणखीन एक बंगली त्यांनी ओलांडली आणि मग धुक्यात ते दोघेही दिसेनासे झाले. मी बसल्या जागी खिळल्यासारखा झालो. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण रॉकी या जगात नाही हे त्याला समोर पाहत असताना माझं चांगलं ध्यानात होतं. मी तसाच बाल्कनीत बसून राहिलो. आणखीन तासभर मी बर्डे घरी परत येण्याची वाट पाहत होतो. बहुधा एकटेच. आणि कुणी सांगावं, कदाचित दुखतेही, पण नाही. मी 1:30 वाजता मी झोपायला गेलो. तरीही ते परत आलेले नव्हते. आज सकाळी उठल्यानंतर माझ्या डोक्यात काल रात्रीचेच विचार होते. रॉकीच्या परत येण्याविषयी मला खुद्द बर्डेंकडेच चौकशी करणं भाग होतं. मी बर्डेंकडे का गेलो असं तुम्ही विचारलात ना, त्याचं हे उत्तर. समजलं? तर मी बर्डेंकडे गेलो. बर्डेंच्या घराचा दरवाजा बंद होता आणि तो कितीतरी वेळ बेल वाजवूनही उघडला नाही. बर्डे बाहेर गेले असतील असं समजून मी परत फिरणार एवढ्यात गोविंदा आला. बर्डे घरात नाही आहेत असं मी त्याला सांगितलं. त्याच्याजवळ लॅच की होती. ती त्याने दाराला लावली. दाराला आतून कडी नव्हती, त्यामुळे दार चावीने उघडलं. मी गोविंदाच्या पाठोपाठ आत गेलो. त्या घरात मी प्रथमच पाऊल टाकत होतो. घरात सामसूम होती, पण बिछाण्यात बर्डे शांतपणे झोपले होते. माझ्या ठणाठणा बेल वाजवण्यानंही त्यांना जाग आलेली नव्हती. ती येणं शक्यच नव्हतं, कारण गोविंदाने त्यांना उठवण्यासाठी हात लावला तेव्हा त्यांचं शरीर थंड पडलेलं आढळलं. त्यांचे एरवी उघडे असताना काहीही बघू न शकणारे डोळे आता मात्र काहीतरी पाहत असल्याप्रमाणे उघडे होते. छातीवर घेतलेल्या हातात रॉकीचा पट्टा होता. मला ते रात्री 12 वाजता रॉकीबरोबर धुक्यात नाहीसे होताना दिसले असं मी गोविंदाकडे बोललो. आणि म्हणूनच तुम्ही खऱ्या खोट्याची शहानिशा करायला इथे आलायत, हो ना? कारण मी ऐकलंय की पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या मते बर्डेंचा मृत्यू काल रात्री 8 वाजता, म्हणजे ते मला दिसले त्याच्यात तब्बल 4 तास आधी झाला. हो,
4 तास आधी झाला. ह्याचं स्पष्टीकरण मी काय देऊ? मी स्वतःच तर त्यांना ते स्पष्टीकरण विचारायला गेलो होतो. रॉकी इतक्या दिवसांपूर्वी मेला असताना काल त्यांना कसा काय भेटला आणि कुठे घेऊन गेला याचं स्पष्टीकरण मला हवं होतं. मी फक्त स्वतःपुरतं सांगू शकतो इन्स्पेक्टर, फक्त स्वतःपुरतं. मला 2 गोष्टींची खात्री आहे. एक म्हणजे काल रात्री बिलकुल नशापाणी न करता मी याच बाल्कनीतून त्या दोघांना पाहिलं. हो, मी त्या दोघांना पाहिलं. दुसरं, माझं मन मला सांगतंय की यानंतर बर्डे रॉकीला कधीही हाका मारणार नाहीत. कधीही हाका मारणार नाहीत. कारण ते दोघे आता एकत्र आले आहेत. कथा इथे संपली आहे. मांजर, कुत्रा ह्यासारख्या पाळीव प्राण्यांच्या सहवासात मनावरील ताण तणाव कमी होतात, एकाकीपणा कमी होतो. हे मानसशास्त्राने मान्य केलेलं वास्तव आहे. कुत्रा हा तर अत्यंत इमानदार, पटकन शिकणारा आणि मालकावर अतोनात प्रेम करणारा विश्वासू प्राणी असतो. बर्डेंचं आणि रॉकीचं अनोखं नातं मतकरी सरांनी अत्यंत विलक्षण रीतीने व्यक्त केलंय. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.